दिवसभर काम करूनही घर नीट दिसत नाही, कारण मेहनत नाही, दिशा चुकीची आहे. घरातील जागा कमी पडते कारण की गृहिणी कळत नकळत या ऑर्गनायझेशनच्या चुका करतात. घर आवरत नाही, वस्तू सापडत नाही, तरी देखील दोष नशिबालाच देतात. कपाट भरलेलं पण हवं ते मिळत नाही, दोष कपाटाचा नाही आहे. घर सांभाळताना थकवा येतो कारण की तुम्ही सगळं चुकीच्या पद्धतीने ठेवता. तर आज घर मोठं असूनही नेहमी जागा कमीच पडते. कपाट भरलेलं असलं कितीही तरी कपडे काही वेळेवरती सापडत नाही. किचनमध्ये वस्तू आहेत पण स्वयंपाक करताना चिडचिड रोजचीच होते. रोज तेच आवरायचं तरी घर विस्कटलेलंच. दोष घराचा नाही आहे, आपण नकळत करत असलेल्या काही सवयींचा, काही चुकींचा आहे. घर लहान नाही पण गृहिणी नकळत या चुका करतात म्हणून जागाच उरत नाही. तर आज त्या चुका सांगणार आहे. कोणत्या त्या? जी 90% महिला गृहिणी नकळत करतात. ज्या थांबवल्या नाही तर घर कधीच नीट होणार नाही, ते नीट दिसणार नाही. सगळं उपयोगाचं आहे हा गैरसमज आहे. घरात 70% वस्तू ज्या असतात तर ते आपण कधी वापरतच नाही, पण मन म्हणतं की कधीतरी लागेल. हे आईने दिलं आहे, पैसे दिले, आठवण दिली आहे असं म्हणून आपण वस्तू घरामध्ये साठवत राहतो. 1 वर्ष संपलं नाही, पुढची 5 वर्षही ते वापरणार नाही, तरी देखील त्या वस्तू घरामध्ये असतात. तुटलेली वस्तू, तुटलेली ट्रे किंवा डब्याची मिसमॅच झाकण दिसणं किंवा मिसमॅच वस्तू असणं, फाटलेली साडी घरात वापरायला काढणं पुसण्यासाठी किंवा कपाट फुल असूनही कुठली वस्तू वेळेवरती न मिळणं, मग त्याचा उपयोग हा शून्यच आहे. यामागे एकच कारण आहे की सवय. वस्तू ठेवतो पण जागा आपण ठरवत नाही. ठेवू आधी नंतर नीट लावू असं शिस्त नाही. त्यामुळे नंतर हा कधीच येत नाही. वस्तूंची जागा ठरलेली नसेल तर घर ऑर्गनाईज होतच नाही. त्यामुळे ठराविक वस्तूंची जागा ठरवायला हवी, मगच घर ऑर्गनाईज होतं. किचन कात्री, कधी ड्रॉवर, कधी सेल्फ किंवा चार्जर, बेडरूम, हॉल, किचन सगळीकडे कुठेही असतो, त्यामुळे चिडचिड वाढते. ज्यावेळेस वस्तू घरामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेल्या असतात तेव्हा मन देखील शांत असतं, चिडचिड वाढत नाही. ज्यावेळेस वस्तू इकडच्या तिकडे पडलेल्या असतात, वस्तू वेळेवरती सापडत नाही, तेव्हा माणसांची चिडचिड होते. त्यामुळे घरामध्ये वस्तू ऑर्गनाईज करून ठेवा. व्हर्टिकल स्पेस वापरत नाहीत कारण की जागा घरामध्ये कमी दिसते. याचं कारण म्हणजे व्हर्टिकल स्पेस जो आहे तो वापरला जात नाही. घरात जागा कमी नसतेच कारण की वापरण्याची जी पद्धत आहे तर ती चुकीची असते. आपण फक्त जमिनीवरती, कपाटाच्या आत किंवा शेल्फच्या पुढच्या बाजूला इतकाच वापर करतो. कपाटाचा दरवाजा रिकामा, गॅस शेजारची भिंत रिकामी, वॉशिंग मशीन वरची जागा रिकामी. तर 30% जागा इथेच वाया जाते. आपण रिकाम्या जागेमध्ये ऑर्गनाईज करतो वस्तू, त्याच्यामुळे ते घराची जागा कमी दिसते. जर तुम्ही व्हर्टिकल स्पेस जर यूज केला, कपाटाच्या दरवाजाच्या साईडला काही सेल्फ लावले किंवा वॉशिंग मशीनच्या वरच्या भागात तुम्ही तिथे एखादा रॅक बनवला, तर हे जे वॉलची जी जागा आहे, भिंतीवरची जागा, ती देखील यूज करायला मिळते.
ऑर्गनायझेशन हे महाग वस्तू नाही आहेत असा गैरसमज नका करू की ऑर्गनाईज घर असणं म्हणजे फक्त महाग वस्तू घेणं. तुम्ही डबे घेतलेत, बास्केट घेतलेत, पण ते सिस्टमॅटिक पद्धतीने ऑर्गनाईज केले पाहिजे. सिस्टम जर नाही तर सगळे मसाले वेगवेगळ्या डब्यात, पण रोज उघडण्याचा त्रास देखील होतो याच्याने. ऑर्गनायझेशन दिसायला सुंदर, वापरायला देखील ते चांगलं वाटतं. प्रत्येक वस्तू जर तुम्ही ऑर्गनाईज केली असेल तर ते तुम्हाला लगेचच सापडते. त्याच्यामुळे तुम्हाला त्रास देखील होत नाही, शिवाय ते दिसायलाही छान दिसतं. सगळ्याच वस्तू एकाच ठिकाणी आपण काय करतो की पूजा सामान, कागदपत्र, औषधं, चार्जर सगळं एकत्रच एका ड्रॉमध्ये ठेवतो. शोधाशोध, वेळ वाया जातं आणि मन स्थिर काही राहत नाही. त्यामुळे प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळे ड्रॉवर करा, ट्रे, बास्केट घ्या आणि व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवा. जी वस्तू जिथे लागते तिथे ती बास्केटमध्ये किंवा ट्रेमध्ये तुम्ही ठेवू शकता. आत्ता नाही, उद्या हा माइंडसेट जो आहे घर आवरण्याचा, तो म्हणजे आधी बंद केला पाहिजे. घर आवरणं, पोस्टपोन करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. आज थकले, उद्या शॉर्ट करेन, आज थकले तर उद्या काम करेन. उद्या हा कधीच येत नाही. गोंधळ हा वाढतच जातो. त्यामुळे सीझनल वस्तू वेगवेगळ्या ठेवत नाही आपण. हिवाळी ब्लँकेट, स्वेटर, उन्हाळ्यामध्ये जे लागतात जाड चादरी, सगळं वर्षभर एकत्रच एकाच कपाटामध्ये आपण भरून ठेवतो. तर हे सीझननुसार देखील काही वस्तू आहेत तर त्या आपण वेगवेगळ्या ठेवलं पाहिजे. मुलांच्या वस्तूंना देखील काही कंट्रोल नसतो. लहान मुलांचं आपण बघितलं तर खेळणी, पुस्तकं, स्कूल बॅग हे सगळं आईला आवरताना खूप कठीण जातं. पण मुलांना देखील सवय लागत नाही यामुळे. त्यामुळे मुलांना देखील सवय लागण्यासाठी त्यांना देखील शिस्त, त्यांच्या वस्तूंची तरी नीट ऑर्गनाईज ठेवण्याची शिस्त लावली पाहिजे. घर म्हणजे काम म्हणून पाहणं हे आधी सोडा. घराला ओझं समजलं तर ते ओझंच वाटणार. जर माइंडमध्ये असेल की घर माझी ऊर्जा आहे, कारण की आपण बोलतो ना की प्रत्येक गृहिणी जशी असते त्यावरून घराची ऊर्जा निर्मिती होते. जर गृहिणी घरामध्ये पॉझिटिव्ह असेल तर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी होते. त्यामुळे जर आधी गृहिणींनीच घरातल्या जर ठरवलं की घर माझं आहे आणि ही माझी ऊर्जा आहे तर प्रत्येक घर हे नीट ऑर्गनाईज दिसेल. एकटीने सगळं करण्याचा हट्ट म्हणजे हाऊसवाईफची सगळ्यात मोठी म्हणजे दुसरी चूक ती म्हणजे एकटीनेच करण्याचा हट्ट, मदत न मागणं, सगळं स्वतःच करणं. याच्यामुळे काय होतं की चिडचिड होते, कंटाळा येतो. त्याच्यामुळे घरामध्ये प्रत्येकाला त्यांची जी कामं आहे, शिस्त आहे तर ती लागली पाहिजे, जेणेकरून एकावरती घर नीट ठेवण्याचं देखील ओझं येणार नाही किंवा चिडचिड वाढणार नाही. कामं वाटून घेतली पाहिजे. घर विस्कटलेलं असेल तर मन शांत राहू शकतच नाही. त्यामुळे घर नीट करणं म्हणजे फक्त वस्तू लावणं नाही आहे, तर स्वतःला शांत करणं देखील आहे. घर मोठं असो वा लहान असो, वस्तू ह्या खूप असो किंवा कमी असो, पण जर घर व्यवस्थित असेल तर मन शांत नसेल तर काहीही पुरेसं नाही. त्याच्यामुळे घर जर व्यवस्थित असेल तर मन शांत राहतं. त्यामुळे घरातल्या प्रत्येकाला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत शिस्त असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण नकळत करत असलेल्या त्या छोट्या चुका म्हणजे वस्तू ठेवून न देणं जागेच्या जागेवरती, योग्य जागेवरती,
किंवा योग्य जागेचा वापर न करणं, प्रत्येक वस्तूवरती नियम न ठेवणं, हीच खरी कारणं आहेत की घर भरलेलं वाटण्याची. आत्ता तुम्ही ठरवा की या चुका ओळखा आणि थोडा वेळ द्या स्वतःला आणि घरातल्या वस्तू कुठे कोणती वस्तू ठेवायची आहे ते नीट ऑर्गनाईज करून ठेवा. रोज फक्त 10 मिनटं वस्तू ठेवलेली असेल व्यवस्थित जागेत तर मन शांत राहतं आणि एवढ्या छोट्या सवयीने घर देखील मोकळं दिसतं, व्यवस्थित दिसतं, ऑर्गनाईज दिसतं आणि मग त्यामुळे तुमचं मन देखील हलकं होतं. तर हे लक्षात ठेवा की घर आवरणं म्हणजे फक्त एक काम नाही आहे, तर हे स्वतःसाठी प्रेम आणि सन्मान आहे. तुम्ही जर स्वतःच्या घरावरती नियंत्रण ठेवू शकता तर या बदलांनी जीवन थोडंसं सुलभ, शांत आणि आनंदी देखील बनतं. मैत्रिणींना आज आपण पाहिलं की घर लहान आहे म्हणून गोंधळ होत नाही आहे, तर नकळत केल्या जाणाऱ्या काही चुका आहेत, त्यामुळे घराची जागा, वेळ आणि मनाची शांती सगळंच खाऊन टाकलं जातं. घर आवरत नाही तेव्हा आपण स्वतःला दोष देतो, नशिबाला दोष देतो. पण खरं सांगायचं तर घर लहान असो किंवा मोठा असो, जर घर व्यवस्थित नसेल, ऑर्गनाईज केलेलं, तर हा गोंधळ हा होतोच. आजपासून एकच निर्णय घ्या की सगळं एकदम बदलायचं नाही आहे. दर आठवड्याला फक्त एक चूक जी काही असेल, शिस्त म्हणा किंवा योग्य ठिकाणी वापरलेली गोष्ट परत त्याच ठिकाणी ठेवणं. जर तुम्ही एक एक करून तुमच्यामध्ये बदल करा. तुम्हाला शिस्त लावा, घराला शिस्त लावा. फक्त एक चूक थांबवायची दर आठवड्याला. कपाट हलकं होईल, घर मोकळं वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन शांत होईल. लक्षात ठेवा की सुंदर घर म्हणजे महागडं किंवा मोठं घर नाही. समजून, शांतपणाने आणि प्रेमाने मॅनेज केलेलं घर म्हणजे सुंदर घर. मी माझं घर शांततेने मॅनेज करते, मी योग्य ठिकाणी योग्य वस्तू ठेवते. माझं घर म्हणजे माझी ऊर्जा आहे आणि घर हे व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं असेल तर ते छान दिसतं. जर ही एक सवय जर बदलली तर घरात जागा कधीच कमी पडणार नाही आणि तुमचं घर हे ऑर्गनाईज छान दिसेल. माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.